जीवनात तुम्हाला जर उंच भरारी घ्यायची आहे आणि एक यशस्वी, सुखी आणि ज्ञानी मनुष्य बनायचे आहे, तर नक्कीच तुम्ही स्वामी विवेकानंदांचे हे विचार ऐकले पाहिजेत, जे की माणसाला सफलतेचे रहस्य सांगतात. तर चला, समाजनीती, गरीब, दुःखी व दलित यांच्यावर प्रेम करा आणि प्रभू तुमच्यावर अवश्य कृपा करेल. स्वाधीनता हीच उन्नतीची एकमात्र गुरुकिल्ली असून ती काढून घेतल्यास वैयक्तिक आणि सामाजिक अवनती होतेच होते. जातिभेद म्हणजे केवळ एक दृढमूल झालेली सामाजिक संस्थाच आहे आणि आता तिचे कार्य संपलेले आहे. जगात मूलतः सर्व काही चांगलेच आहे असा मला माझ्या जीवनात प्रत्यक्ष अनुभव आला आहे. अत्याचार आणि गुलामी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाच गोष्टीची ही दोन नावे आहेत. धर्माला धक्का न पोहोचविता सर्वसामान्य जनतेची सर्वांगीण उन्नती हे ध्येयवाक्य समोर ठेवा. जीवन विकास व सुख शांती या साऱ्यांना आवश्यक अशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे विचार आणि आचार यांचे स्वातंत्र्य. अर्थात या स्वतंत्रतेमुळे दुसऱ्याचे अनिष्ट होता कामा नये हे ध्यानात ठेवले पाहिजे. काही जणांना उन्नतीच्या मार्गात सहधर्मिणीच्या द्वारे पुष्कळच मदत होत असेल, तर काही जणांची तिच्यामुळे निश्चितच हानी होण्यासारखी असेल. म्हणून तुझा मार्ग चुकीचा आहे असे विवाहित शिष्याला सांगण्याचा अधिकार अविवाहित व्यक्तीला मुळीच देखील नाही. मग जबरदस्तीने त्याच्यावर स्वतःचा नीतिविषयक आदर्श लादण्याची गोष्ट तर दूरच आहे. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा ईश्वर समजून घेतला पाहिजे. ईश्वर समजून तिच्याशी व्यवहार करावा. दुसऱ्याविषयी कोणत्याही प्रकारे घृणा बाळगू नका, निंदा करू नका किंवा दुसऱ्याचे अनिष्ट करू नका. हे केवळ संन्याशाचेच कर्तव्य आहे असे नव्हे, तर समस्त स्त्री पुरुषांचे हे कर्तव्य आहे. अहंकारी बनू नका. आपल्या मताविषयी दुराग्रह बाळगू नका. कुणाच्याही विरुद्ध जाऊ नका. विषमतेतून समता प्राप्त करणे हे अनीतिमत्तेतून नीतिमत्ता प्राप्त करण्यासारखे आहे. ज्याचे हृदय गरिबांसाठी द्रवते त्यालाच मी महात्मा म्हणेन, नाहीतर तो दुरात्माच आहे. विकास म्हणजे जीवन आणि संकोच म्हणजे मृत्यू. संघटना म्हणजे श्रम विभाग. प्रत्येकजण कर्माचा आपापला भाग उचलतो आणि हे सर्व भाग मिळून समन्वयाचा आदर्श प्रकट होत असतो. जे अस्वाभाविक, गूढ वा रहस्यमय आहे त्याच्या मागे लागू नका. स्वतःच्या अविचारी कृत्यांनी दुसऱ्याला दुःखात लोटण्याचा कुणालाही अधिकार नाही. कोणतीही व्यक्ती वा कोणतेही राष्ट्र दुसऱ्याविषयी घृणा बाळगून जिवंत राहू शकणार नाही. दुसऱ्याची घृणा केल्याने घृणा करणाऱ्यांचाच अधपात होत असतो. सर्व प्रकारचे प्रेम हे प्रसरण होय, तर सर्व प्रकारचा स्वार्थ हे अंकुचन होय. केवळ प्रेमासाठी प्रेम करा, कारण तो जीवनाचा नियम आहे. जगातल्या साऱ्या संपत्तीपेक्षा माणसेच अधिक मोलाची असतात. सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक कल्याणाचा एकच मूलभूत असा पाया आहे, तो म्हणजे मी आणि माझा भाऊ एकच आहोत ही जाणीव. तुम्ही ज्या तत्वांचा बाणा बाळगता ती तत्वे आणि तुमच्या कृती यामध्ये मुळीच तफावत असता कामा नये. सर्व प्रकारचे कपटाचरण कटाक्षाने टाळा. सत्यनिष्ठ व्हा, प्रामाणिकपणे वागा, पवित्र असा आणि आपसात भांडू नका. मत्सर हा आपल्या लोकांमध्ये मोठा दोष आहे. जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही तोपर्यंत जगाचे कल्याण होणे शक्य नाही. समाज रचना, विवाह संस्था, अपत्यप्रेम, सत्कृत्ये, सदाचरण, नीतिशास्त्र ही सर्व त्यागाची विविध रूपे आहेत. आत्मत्यागाचा अर्थात इच्छाशक्तीच्या निरोधाचा सर्वात सोपा आणि सरळ असा मार्ग म्हणजे प्रेम होय. जगातील चांगल्या वाईटाची गोळाबेरीज नेहमी कायम असते. त्याग, अप्रतिकार, अहिंसा ही ध्येये गाठण्यासाठी आपल्याला संसारातील आसक्ती,
प्रतिकार आणि हिंसा या गोष्टी हळूहळू कमी कराव्या लागतील. आपले शरीर, आपली बुद्धी व आपले धन या सर्वांचा दुसऱ्यांना कोणत्याही प्रकारे अपाय होणार नाही अशा रीतीने स्वेच्छेनुसार उपयोग करण्याचा आपला निसर्गसिद्ध हक्क म्हणजे स्वातंत्र्य. त्याग हाच प्रत्येक मानववंशाचा नेहमीचा आदर्श आहे. पुढे जाणे व विकास करणे हेच जीवनाचे एकमात्र लक्षण आहे. ज्याला इतरांना स्वातंत्र्य देण्याची इच्छा नसते तो स्वतःच स्वातंत्र्याला लायक नसतो. शरणागतता व विश्वास. विश्वासामुळे अद्भुत अंतर्दृष्टीचा लाभ होतो, परंतु त्याबरोबरच या विश्वासामुळे स्वमतांधता वा कट्टरपणा निर्माण होऊन भावी उन्नतीचा मार्ग रोधला जाण्याची देखील भीती असते. जडाच्या द्वारे चैतन्य कधीही प्रमाणित होत नसते. भगवंताने ज्यांचा भार तुमच्यावर सोपवला आहे त्यांच्या कल्याणासाठी तुमच्या आवडत्या इच्छेचाही त्याग करणे ही देखील कमी स्वार्थ त्यागाची गोष्ट नाही. दृढ निश्चयाने कार्य करीत राहा. चिकाटी असू द्या, तुमचे मन विचलित होऊ देऊ नका आणि भगवंतावर विश्वास ठेवा. ईश्वर व ईश्वरी कृपा. प्रथम ईश्वराच्या राज्याचे अन्वेषण करा, मग साऱ्या चांगल्या गोष्टी तुम्हाला आपोआप प्राप्त होतील. जेव्हा जीवनाचा भार इतका दुर्वह होतो की त्यामुळे अनेक लहान लहान नौका तळाशी जातात, तेव्हाच प्रतिभावान शूरवीर व्यक्तीला त्या अनंत पूर्ण नित्यानंदमय सत्स्वरूपाचा विभिन्न देशात विभिन्न नामांनी संबोधल्या व पूजिला जाणाऱ्या त्या परमपुरुषाचा म्हणजेच ईश्वराचा साक्षात्कार होतो. ईश्वराच्या विश्वात्मक तसेच व्यक्तिगत रूपांची पूजा करा, म्हणजेच त्यांच्या मानवांची सेवा करा. सच्चिदानंद ही केवळ आत्म्याच्या मूळ स्वरूपाच्या सनिंद जाणारी व्याख्या आहे. मनाचे पावित्र्य आणि विशेषतः निष्कपटता कायम ठेवा. ईश्वरावरील श्रद्धा क्षणभर देखील ढळू देऊ नका, मग तुम्हाला प्रकाश दिसल्याशिवाय राहणार नाही. सर्व व्यक्तित्वाची समष्टी म्हणजे ईश्वर, परंतु ईश्वरही एक व्यक्ती आहे. जसे हे शरीर विभिन्न पेशींची समष्टी असूनही ते एक वस्तू आहे, तसेच ईश्वराचे आहे. ब्रह्म या दोहोंच्या पलीकडे आहे आणि ते म्हणजे कोणतीही अवस्था नाही. मनावर दुःखाची किंवा व्यथेची छाया ज्यावेळी पडते त्याचवेळी एरवी बंद असलेली कपाटे उघडतात आणि भरपूर प्रकाश आत येतो. सर्व वस्तूंच्या व सर्व प्राणांच्या ठाई तोच एक ईश्वर वसत आहे हे जाणून समत्वाच्या या महान सिद्धांताचे आचरण करा. राष्ट्रभक्ती. आपल्याला जर खरेखुरे राष्ट्र निर्माण करायचे असेल तर अन्य देशातील विचार प्रवाहांशी आपण खुल्या व मोकळ्या मनाने सतत संबंध ठेवला पाहिजे व लोकांवर अत्याचार करणे ताबडतोब थांबवले पाहिजे. समता, स्वतंत्रता, कार्यशीलता व उत्साह यांच्या बाबतीत तुम्ही सच्चे पाश्चात्य आणि धर्मविश्वास व धर्मसाधना यांच्या बाबतीत तुम्ही सच्चे हिंदू होऊ शकता काय? हेच कार्य आपल्याला करायचे आहे. चांगुलपणाच्या शक्तीवर प्रगाढ विश्वास ठेवा. मत्सराचा व संशयखोराचा अभाव असू द्या. आपसातील मत्सराचा त्याग करून एखाद्या कार्यासाठी आपण एकत्र येऊ शकत नाही, हा आपला मोठा राष्ट्रीय दुर्गुण आहे. ते एक राष्ट्रीय पाप आहे. प्रत्येक देशाने स्वरक्षणासाठी सिद्ध व्हायला पाहिजे. कर्मयोग. नीतिपरायण व साहसी व्हा. हृदय अगदी शुद्ध असू द्या. प्राणाची देखील पर्वा करू नका. धार्मिक मतांतरांच्या बाबतीत उगीच डोके शिनवू नका. कार्य करता करता मृत्युमुखी पडणे हेच आपले कर्तव्य आहे. धीर हीच सफलतेची गुरुकिल्ली आहे. दुसऱ्याला जितके सहाय्य करता येईल तितके करा, परंतु त्याच्यापासून काही लाभ झाला की नाही हे सारं पाहण्याचा अधिकार आपल्याला नाही. वीरांनो, उठा व शक्तिशाली बना. सतत कार्य करीत राहा आणि सर्व प्रकारच्या विघ्नांना तोंड देत देत पुढे पुढे जात राहा. शरीराने, वाणीने, मनाने
अपवित्र न होण्याची काळजी घ्या आणि सदैव आपल्या शक्तीनुसार दुसऱ्यांचे भले करण्याचा प्रयत्न करा. कार्य सिद्ध होण्यासाठी पवित्रता, निष्कपटता आणि श्रद्धा यांचीच आवश्यकता आहे. कोणतेही चांगले कार्य अडथळा वाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होत असते. अगदी थोडे जरी असले तरी प्रत्यक्ष कार्य हे सदैव होणाऱ्या वटवटीपेक्षा व कलमबाजीपेक्षा केव्हाही अधिक चांगले असते. देह, मन आणि वाणी ही जगत हिताय अर्पण केली पाहिजेत. पावित्र्य, दृढता व निष्कपटता ही पूर्णपणे अंगी बाणवा. साऱ्या गोष्टी अशानेच ठीक होतील. आपल्या कामातील स्वाधीनता न गमावता वरिष्ठांविषयी आदरभाव असू द्या. सर्वच कार्यात वाहवा करणाऱ्यांचे एक दळ असते आणि दोष ढुंढणाऱ्यांचे दुसरे. तुम्ही आपले कार्य करीत राहा. परहिताखेरीज अन्य कसलीही भावना ज्यांच्या ठायी नाही आणि इतरांच्या किंचित मात्र गुणाला जे पर्वता एवढा मानतात तेच संत खरे कार्य करू शकतात. आपल्याला चुकामधून सत्याकडे, वाईटाकडून चांगल्याकडे जावयाचे नाही, तर आपल्याला सत्याकडून उच्चतर सत्याकडे, चांगल्याकडून उत्तमाकडे व उत्तमाकडून अतिउत्तमाकडे जायचे आहे. तुम्ही स्वतःला जर मदत करू शकत नसाल, स्वतः जर आपल्या पायावर उभे राहू शकत नसाल, तर जगायला तुम्ही लायक नाही. विचारांसाठी, आदर्शासाठी कार्य करा, कुणा व्यक्तीसाठी नाही. यथार्थ ज्ञानासाठी चित्ताला योग्य करणे याखेरीज कर्माला अन्य ध्येय नाही. अगदी अयोग्य म्हणून समजल्या जाणाऱ्यांतूनच योग्य लोक निर्माण करायचे हेच तर मुळी गुरुचे कार्य असते. मोठमोठी कार्ये साधतात ती दृढ निश्चय, असीम धैर्य व पराकाष्ठेचे प्रयत्न यांच्या बळावर. उपहास, विरोध व अखेर स्वीकार या 3 अवस्थांमधून प्रत्येकच कार्याला आपली वाट काढावी लागते. कर्म व अकर्म ही देश, काल व मनुष्याचा कल यावरून ठरवली पाहिजेत. जे कर्म आपली आध्यात्मिकता विकसित करते तेच खरे कर्म होय. प्रत्येकाने स्वतःच आपला उद्धार करायचा असतो. प्रत्येकाला आपले कर्तव्य स्वतःच करायचे असते. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत कुठेही थांबू नका. आशेचा त्याग करणे म्हणजे प्रयत्न करून मिळवलेल्या वस्तूबद्दल विजेत्याने तुच्छतेची भावना बाळगणे व मिळालेल्या वस्तूंना कमी दर्जाचा समजून त्या बाजूला सारणे होय. कर्मामुळेच आपण एकत्र येतो आणि कर्मामुळेच आपण एकमेकांपासून दूर जातो. मी या जगाला मदत करू शकेन असे जो समजतो तो मूर्ख आहे. असे जरी असलं तरी बंधनातून बाहेर पडण्यासाठी शुभ अशुभ कर्मे केलीच पाहिजेत. छोट्या कामांचा मोठेपणा हीच गीतेची शिकवण आहे. धर्म, नीतिपरायणता व साहस यांच्या व्यतिरिक्त दुसरा धर्म नाही. बाकी सर्व काही मग आपोआपच मिळेल. धर्माला त्याच्या योग्य सीमेतच ठेवून समाजाला स्वतःची उन्नती व विकास करून घेण्यासाठी स्वतंत्रता दिली पाहिजे. धर्म हा पंथ उभारण्यात किंवा केवळ धामाधूम माजवण्यात नाही. पवित्र व निस्वार्थ बनण्याचा प्रयत्न करा. यातच सर्व धर्म साठलेला आहे. धर्माचे रहस्य प्रत्यक्ष आचरणात आहे, शुष्क मतवादात नाही. स्वतः चांगले व्हा व दुसऱ्याचे चांगले करा, हाच खरा धर्म. धर्म म्हणजे मनुष्याचे जे मूळ ब्रह्मरूप आहे त्याचे प्रगटीकरण होय. धर्माचा संबंध केवळ आत्म्याशी असून त्याने सामाजिक बाबतीत हात घालू नये हे विशेष करून ध्यानात घेतले पाहिजे. कोणत्याही देशात जे दोष असतात ते त्या ठिकाणी विद्यमान असणाऱ्या धर्मामुळे नसतात, तर धर्माचे योग्य रीतीने पालन न केल्यामुळेच हे सारे दोष उद्भवलेले असतात. म्हणून धर्माचा काहीही दोष नसून दोष माणसाचा असतो. धर्माला सामाजिक कायदे बनवण्याचा व जीवाजीवामधील विषमतेवर भर देण्याचा देखील
काही अधिकार नाही, कारण काल्पनिक व भयंकर अशा विषमतेचा पूर्ण नाश करणे हेच धर्माचे अंतिम लक्ष्य होय. खरा धार्मिक मनुष्य सर्वत्र उदार मताचा सापडेल. जे धर्माचे दुकान लावतात ते धर्मात स्पर्धा, झगडे, स्वार्थपरता वगैरे सामाजिक गोष्टी आणतात आणि त्यामुळे त्यांना संकुचित आणि उपद्रवी बनणे भाग पडते. जो धर्म किंवा जो ईश्वर विधवांचे अश्रू पुसत नाही किंवा पोरक्या अनाथ बालकांच्या मुखात अन्नाचा घास घालत नाही, त्या धर्मावर व त्या ईश्वरावर माझा विश्वास नाही. एखाद्या धर्माची तत्वे कितीही सुंदर असोत, त्यामध्ये कितीही सूक्ष्म व सखोल सिद्धांत असोत, परंतु जोपर्यंत तो केवळ मतामतात आणि ग्रंथातच घुटमळत आहे तोपर्यंत त्याला मी धर्म हे नाव देणार नाही. ब्रह्म्यापासून ते गवताच्या क्षुद्र पात्यापर्यंत साऱ्यांनाच यथासमय जीवनमुक्ती लाभणार आहे. साऱ्यांनाच या अवस्थेपर्यंत पोचण्यास मदत करणे म्हणजेच धर्म. ही मदत म्हणजेच कर्म. विचारवंत मानवाचा अद्वैत हाच भविष्यकालीन धर्म राहील. ज्या महाभागांना धर्माचा प्रत्यक्ष अनुभव आलेला असतो ते कोणाचे शत्रुत्व करत नाही. शुष्क कठीण युक्तिवाद प्रेमाच्या मधुरतम रसात घोळवून मृदू करायचे आहेत. उत्कट कर्माच्या मसाल्याने मला ते चविष्ट करायचे आहे आणि योगाच्या स्वयंपाकघरात शिजवून ते मला लोकांना वाढवायचे आहेत. हेतू हा आहे की एखाद्या लहान मुलालाही धर्माचं ते अमृत पचवता आलं पाहिजे. तत्वे ही नेहमीच सार्वजनीन असतात, तशा व्यक्ती नसतात. वर्तमान युगाचा धर्म आहे योग, भक्ती, ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय. सगळी जुनी निर्जीव अनुष्ठाने म्हणजे केवळ जुन्या भोळसट समजुती आहेत. चैतन्य आणि सत्य यांची सरिता जवळून वाहत असता तहानलेल्या डबक्यातले पाणी का म्हणून पाजायचे? शांत जड द्रव्यात अनंताला व्यक्त करण्याचा, स्थूल जड कणात चैतन्याला प्रगट करण्याचा बालिश प्रयत्न माणूस करतो, परंतु शेवटी त्याला आपली चूक कळून येते व तो मागे वळण्याचा प्रयत्न करतो. हे मागे वळणे, हे आपल्या मूळ स्वरूपाकडे परत फिरणे हाच धर्माचा प्रारंभ होय. तत्वज्ञान, योग, तपश्चर्या, देवघर, अक्षता, नैवेद्य या सर्व गोष्टी म्हणजे एका व्यक्तीचा किंवा एका देशाचा धर्म होय, परंतु परोपकार हाच सर्वश्रेष्ठ वैश्विक धर्म होय. वासनाक्षय आणि तद अनुषंगाने निश्चितपणे होणारा इच्छाशक्तिक्षय हा सर्व धर्माचा गाभा होय. खरे प्रेम हे प्रेमास्पदाच्या जातीचा विचार करत नाही. धर्मग्रंथ, धर्म उपदेशक, आचार्य व उद्धारकर्ते यांच्यावर जो अवलंबून नाही आणि ज्याच्यामुळे या किंवा इतर कोणत्याही जन्मात इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही, तोच खरा धर्म. शक्ती. केवळ पैसा ही जगातील शक्ती नव्हे, चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्ती आहे. पवित्र आणि शुद्ध बना आणि प्रेमासाठीच प्रेम करा. उत्कट गुरुनिष्ठा, अपार धैर्य व अखंड चिकाटी या वाचून काहीही प्राप्त होऊ शकत नाही हे निश्चित जाणून घ्या. शक्ती. केवळ पैसा हीच जगातील शक्ती नव्हे, चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्ती होय. पवित्र आणि शुद्ध बना आणि प्रेमासाठीच प्रेम करा. कुठलाही स्वार्थ ठेवू नका. उत्कट गुरुनिष्ठा, अपार धैर्य व अखंड चिकाटी या वाचून काहीही प्राप्त होऊ शकत नाही हे निश्चित जाणून घ्या. जीवनाची खूण म्हणजे गतिमानता. ईश्वर म्हणजे समग्र विश्वामध्ये व्याप्त अशी महाशक्ती आहे आणि हीच महाशक्ती साऱ्या स्त्री जातीच्या रूपाने प्रकट झाली आहे असे जो जाणतो तो खरा खरा शाक्त होय. प्रकृतीच्या भावात्मक, अस्तिवाचक आणि म्हणूनच आत्मविकासाला पोषक असणाऱ्या शक्तींच्या संचयाची क्रियाच
जगातील अभावात्मक, नास्तिवाचक, विनाशक शक्तीचे निर्दालन करणार आहे. वत्सांनो, उत्साह असू द्या, प्रेम असू द्या, दृढ श्रद्धा असू द्या. हृदयातून भीती अगदी काढून टाका. भीतीच सगळ्यांपेक्षा मोठं पाप आहे. मत्सर व एकीचा अभाव यातूनच गुलामी उत्पन्न होत असते. परस्परांवर विश्वास आणि परस्परांचे गुण ग्रहण करण्याची वृत्ती यावर आधारलेली एकजुटीची शक्ती हीच पाश्चात्याच्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही सच्च्या दिलाचे आहात काय? मरण आले तरी तुम्ही निस्वार्थ राहू शकता का? तुमचे हृदय प्रेमाने भरलेले आहे का? जर असे असेल तर तुम्ही कुणालाही म्हणजे मृत्यूलाही भिण्याचे कारण नाही. अस्ति अस्ति म्हणा, नास्ति नास्ति म्हणत राहिल्यामुळेच साऱ्या देशाचा नाश होत आहे. निषेधात्मक, अकरणात्मक विचारांचा त्याग करून विधायक, रचनात्मक विचार आत्मसात करा. लोक म्हणतात याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, पण मी म्हणतो आधी स्वतःवर विश्वास ठेवा. हाच उपाय आहे. सारी शक्ती तुमच्यामध्येच आहे हे जाणून घ्या. मोठमोठी कार्ये संकटाशी झगडा करूनच सिद्धीला गेलेली आढळतात. प्रेम, निष्कामता व चारित्र्य बलाने मनुष्य सर्वत्र विजयी होतो. प्रामाणिकपणासारखा सर्वोत्कृष्ट व्यवहार नाही आणि सद्वर्तनी माणसाचा अखेर जय व्हायलाच पाहिजे. एखाद्याच्या अंगी जर काही सामर्थ्य असेल तर ते त्याने कृतीच्या द्वारे व्यक्त केले पाहिजे. आज्ञाधारकता अंगी बाणवा, पण स्वतःची श्रद्धा मात्र गमावू नका. जो माणूस पवित्र व साहसी आहे तो या जगात सारे काही करू शकतो. संख्या, सत्ता, संपत्ती, विद्वत्ता, वक्तृत्व किंवा अन्य कोणतीही गोष्ट विजयी होत नाही. फक्त आणि फक्त चारित्र्य, आदर्श जीवन जगून दाखवणे यांचाच विजय होत असतो. अनंत शक्ती, अनंत उत्साह, अनंत साहस आणि अनंत धैर्य यांच्या बळावरच मोठमोठी कार्य तडीस जातात. जोपर्यंत विश्वास, प्रामाणिकपणा आणि निष्ठा आहे तोपर्यंत सर्व गोष्टींची भरभराट होईलच. ह्या विश्वात आपला प्रत्येक विचार जिवंत राहतो. विचार नेहमीच साकार होण्याची धडपड करीत असतात आणि जोपर्यंत ते स्वतःला साकार करू शकत नाही तोपर्यंत अभिव्यक्तीसाठी त्यांची धडपड चालू असते. चिरंतन प्रेम, कोणत्याही परिस्थितीत मनाची अविचलित समता, मत्सर आणि द्वेष यांचा पूर्ण अभाव याच गोष्टी शेवटी प्रभावी ठरतात. एक विचारसमूह आपल्याला असं सांगतो की आपल्या ठायी असलेल्या कोणत्याही प्रवृत्तीचा नाश न करता तिची दिशा बदलून तिला उच्च वळण लावले पाहिजे. सदहेतू, निष्कपटता आणि असीम प्रेम यांच्या योगाने जगाला जिंकता येते. प्रेमाशी तुलना करता ग्रंथ आणि विद्वत्ता, योग, ध्यान, ज्ञान ही सारी कसपटा समान आहेत. प्रेमानेच सिद्धी प्राप्त होतात, प्रेमानेच भक्ती प्राप्त होते, त्या प्रेमानेच ज्ञान प्राप्त होते आणि शेवटी त्या प्रेमानेच मुक्ती प्राप्त होते. हीच खरी पूजा होय. इच्छाशक्तीला प्रारंभी सहेतुकपणे आणि तदनंतर निर्हेतुकपणे योग्य प्रकारे राबवून घेतल्यास त्याचा परिणाम असा होईल की त्या इच्छाशक्तीलाच तिच्यापेक्षा अत्यंत उच्च अशी अवस्था प्राप्त होईल. आपल्याला अमर्याद सामर्थ्याची, अपरंपार उत्साहाची, उदंड धैर्याची आणि निस्सीम धीराची गरज आहे. संधी आणि योग्य क्षेत्र व समय लाभताच ती आत्मशक्ती प्रगट होते. शिक्षणाचा फैलाव म्हणजे त्या आत्मविद्येचा प्रसार. ब्रह्मदेवापासून तो अगदी शूद्र गवतापर्यंत प्रत्येकातच ती शक्ती विद्यमान आहे. यंत्राला इच्छाशक्ती नाही. यंत्र कधीच नियम उल्लंघू इच्छित नाही. किडा हा नियमाला विरोध करू इच्छितो. यश मिळो की न मिळो, पण तो नियमाशी टक्कर देऊ इच्छितो आणि म्हणूनच तो चेतन म्हणायचा. ही इच्छाशक्ती जिथे जितक्या अधिक यशस्वीपणे व्यक्त होत असते
तिथे सुख तितके जास्त असते, तो जीव तितका अधिक श्रेष्ठ असतो. धैर्य, चिकाटी, पावित्र्य या गुणांचाच अखेर जय होईल. या जगातील दुःखामुळेच सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्दम्य इच्छाशक्ती या गुणांचा विकास होत असतो. भारताच्या पतनाचे व अवनतीचे एक प्रमुख कारण म्हणजे त्याने इतरांविषयीच्या तिरस्काराच्या पायावर स्वतःभोवती उभारलेली रूढींची भिंत हे होय. प्रत्येक राष्ट्राने, प्रत्येक स्त्री पुरुषाने स्वतःच स्वतःचा उद्धार केला पाहिजे. भारतात आपल्यामध्ये एका ठिकाणी येऊन काम करण्याच्या शक्तीचे, संघटना शक्तीचे फार मोठी कमी आहे. वेदांती मेंदू आणि इस्लामी देह धारण करून हा भावी भारत उदयास येणार आहे. सध्या आपल्याला आपल्या देशात पौरुष आणि दया यांची आवश्यकता आहे. शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रगटीकरण. भाषेच्या साधेपणातच शिक्षकाचा मोठापणा सामावलेला असतो. मनस म्हणजे विचार, म्हणून मनुष्य म्हणजे मननशील म्हणजेच विचार करणारा प्राणी होय. शिक्षण हे कोणत्याही मार्गाने घेतले तरी त्याच्यावर जर राष्ट्रीयतेच्या, त्या राष्ट्राच्या स्वतंत्र वैशिष्ट्याचा ठसा उमटलेला असेल तरच ते त्या देशाच्या आदर्शांशी सुसंगत ठरू शकते. ज्या शिक्षणाद्वारा इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती ही आपल्या स्वतःच्या ताब्यात येतात आणि फलद्रूप होतात त्यालाच म्हणावे शिक्षण. अनुभव हाच या जगात सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. जीवनातील हास्य आणि अश्रू या दोन्ही गोष्टीमुळे आपल्याला खरे शिक्षण मिळते. संन्यास, ज्या संन्यासाच्या अंतरी आपल्या बांधवांच्या कल्याणाची स्पृहा नाही तो संन्यासासाठी अयोग्य आहे. संन्यासी व गृहस्थ यांच्यातील भेद ही एक शुद्ध भाकड कथा आहे. आसक्तीचा त्याग, ज्ञान आणि समदृष्टी ही मोक्षास कारण होणारी त्रयी आहे. कामकांचनांचा त्याग करा. ही बंधने गळून पडली की दिव्यदृष्टी लाभेल व आध्यात्मिक सत्याचा अनुभव येईल. नेतेपणा, आपल्या बांधवांचा नेता होण्याची धडपड करू नका, त्यांचे सेवक बना. विविधतेत एकता पहा. सार्वजनिक भावाला कुठे थोडासुद्धा धक्का लागत नाही ना याची काळजी घ्या. नेतृत्व हवे असेल तर अगोदर सगळ्यांचे दास व्हा. स्वार्थाचा, द्वेष, मत्सर आदिकांचा अगदी समूळ नाश झाल्यावरच खरे नेतेपण अंगी बांधते. असं यंत्र उभं करा की कोणीही मरो कोणीही उरो ते यंत्र आपोआप चालू राहिलं पाहिजे. श्रीरामकृष्ण. जे कोणी हीन दिनांच्या, पतितांच्या, जीवजंतूंच्या सेवेसाठी तयार होतील त्यांच्या ठिकाणी प्रभू रामकृष्ण आविर्भूत होतील. श्रीरामकृष्ण जगाच्या कल्याणासाठी आले होते, नाम यशासाठी नव्हे. रामकृष्ण जी शिकवण देण्यासाठी आले होते तिचाच प्रचार करा. त्यांच्या नावाचा प्रचार करण्याची गरज नाही. आपल्या 51 वर्षाच्या आयुष्यात आपल्या देशाचे 5000 वर्षाचे आध्यात्मिक जीवन श्री रामकृष्ण जगले. श्री रामकृष्णांचे जीवन म्हणजे जगातील सगळ्या धर्मग्रंथावरील जिवंत भाष्य होय. श्री रामकृष्णांनी शिकवलेल्या तत्वांना चिकटून राहा. त्यांच्या व्यक्तित्वासंबंधी लोकांना जे काही विचार करावायचा असेल तो त्यांनी खुशाल करो. असा ईश्वर मी माझ्या आयुष्यात बघितलेला आहे आणि त्याच्याच आज्ञांचे पालन मी जीवनात करत आहे आणि ते म्हणजे रामकृष्ण. दुःख, सहानुभूतीचा अभाव आणि उत्साह शून्यता हीच साऱ्या दुःख दैन्याच्या बुडाशी असलेली कारणे होत. मांगल्याकडे जाणारा मार्ग अत्यंत बिकट, त्रासदायक, किंबहुना निसरड्या कड्यासारखा असतो. तेव्हा या कड्यावरून जाताना कित्येकांनी कोसळावे यात नवल मुळीच नाही. भौतिक ज्ञान, विज्ञान फक्त ऐहिक भरभराट साधू शकेल, परंतु आध्यात्मिक ज्ञानाने शाश्वत जीवन प्राप्त होते. समजा शाश्वत असे जीवन नसेलही, परंतु आध्यात्मिक विचारांपासून मिळणारा आनंद अधिक उत्कट असून त्यामुळे मनुष्य अधिक सुखी होतो. उलट पक्षी जडवादाचा मूर्खपणा स्पर्धेत पर्यवसित होतो आणि त्यामुळे अनुचित महत्वाकांक्षा उदित होऊन अंती व्यक्तीचा व राष्ट्राचा सर्वनाश होतो.
प्रत्येक मिलनाचे पर्यवसान शेवटी वियोगात व्हावे, हा मुळी या जगाचा नियमच आहे. मनुष्याच्या दुःखाची 3 मूल कारणे आहेत: अज्ञान, विषमता आणि वासना. धन्यवाद.